आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र येण्याची आशा आता मावळली आहे। कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा फिसकटली आहे। अजित पवार गटाकडून केवळ शरद पवार गटाला 35 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळते। तर त्या 35 जागा घड्याळ या चिन्हावरच लढवण्याची अट सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाकडून घालण्यात आली होती। हे दोन्ही प्रस्ताव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अमान्य असल्यामुळे त्यांनी थेट या बैठकीतून काढता पाय घेत महाविकास आघाडीसोबत आता बैठक सुरू केली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीची उद्धव ठाकरे यांच्याकडे जागांसाठी चाचपणी सुरू आहे। राष्ट्रवादीने मुंबईमध्ये मागितलेल्या जागा काँग्रेस द्यायला तयार आहे, मात्र या जागांवरून वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घोडा अडलाय। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मुंबईतील जागांचा दावा सोडत नसल्यामुळे राष्ट्रवादीने आता शिवसेनेकडे धाव घेतल्याचं दिसतंय। बातमी जळगावातून आहे। जळगावमध्ये अजित पवार गट आणि भाजपची युती अखेर जाहीर करण्यात आली आहे। अजित पवार गट आणि भाजपच्या बैठकीनंतर तशी घोषणा करण्यात आली आहे। जळगाव महापालिका निवडणूक युती म्हणूनच लढणार, युतीची घोषणा मात्र झालेली आहे, पण अद्याप जागा वाटपाचं ठरलेलं नाही अशी माहिती समोर येते। युती करायची हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे। जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल। पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून ही निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे। सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर महायुतीच्याच सोबत राहण्याचे जे काही आम्हाला आदेश होते त्याच्याप्रमाणेच आम्ही महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली। मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल, पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे। आणि आता बातमी आहे मुंबईतून महायुतीच्या गोटामधून। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरताना दिसत नाहीये। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप लांबणीवर पडलाय। जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला 2 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नागपूरसाठी रवाना झालेत। शनिवारी आणि रविवारी मुख्यमंत्री नागपूरमध्येच मुक्कामी असतील। त्यामुळे आता मुंबईतील महायुतीचा फॉर्म्युला ठरवण्यासंदर्भात अजून 2 दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तिकडे ठाण्याच्या जागा वाटपासंदर्भात शिवसेना भाजप युतीच्या आजवर 2 बैठका झालेल्या आहेत, मात्र त्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। तरी शिवसेनेला उद्याची डेडलाईन दिलेली आहे अशी माहिती भाजपचे ठाणे महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। आम्ही आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिला आहे, तेव्हा युती विना असो किंवा मग युतीसह दोन्ही प्रकारे लढाईसाठी भाजप सज्ज आहे। 2017ला देखील भाजप स्वतंत्र लढली, त्यापूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलो होतो, त्याचीही आठवण आमदार केळकर यांनी शिवसेनेला करून दिली आहे। त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे। युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे। फॉर्म्युला आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे। आजच आमची बैठक झाली प्रदेशाच्या अध्यक्षांच्या बरोबर, आणि जे काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत किंवा जी भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे युतीमध्ये, ती सगळी तपशील जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे। आणि आम्ही हे देखील सांगितलंय की उद्यापर्यंत आपण याची निर्णय घ्यावा। आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत। वी आर प्रिपेअर्ड फॉर बोथ द थिंग। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप सेनेची नाशिक, संभाजीनगर आणि ठाण्यामध्ये युती धोक्यात आली आहे। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपकडून अवास्तव जागांची मागणी केली जात असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। आता हा संघर्ष टोकाला पोहोचलाय। शिवसेनेनं भाजपला युती संदर्भात केवळ 1 दिवसाची डेडलाईन दिली आहे, त्यानंतर स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा देखील देण्यात आला। तिकडे अमरावतीमध्ये सेना भाजपची युती फिसकटणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। जागा वाटपासंदर्भात अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही। शिंदेंच्या शिवसेनेकडून 25 जागांचा प्रस्ताव आहे, तर भाजप 15 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आतापर्यंत भाजप आणि
शिंदे गटाच्या जागा वाटपासंदर्भात एकूण 5 बैठका झाल्या, मात्र त्या बैठका निष्फळ ठरल्याचंच आतापर्यंत पाहायला मिळतं. शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्या गोष्टीनं अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणी चालू झालेली आहे आणि सीटाचं सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे. यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल. किती जागांची मागणी केली शिवसेने भाजपकडे? किती जागा आहेत हे यादी बाहेर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या दोन्ही सुनांना सेट करण्याच्या तयारीत आहेत. मोठी सून तेजस्वी घोसाळकरनं भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप तेजस्वी यांना तिकीट देणार हे निश्चित आहे. त्याचवेळी धाकटी सून पूजा यांच्यासाठी देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट मिळवण्याचा घोसाळकरांचा प्रयत्न आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते म्हणतायत दोन्ही सुनांना एकमेकांच्या विरोधामध्ये एकाच वॉर्डमध्ये लढवा. पाहुयात नेमकं काय ठरतंय. मुंबईत होणार जाऊ विरुद्ध जाऊ सामना. घोसाळकरांच्या दोन्ही सुना एकमेकांच्या विरोधात उभ्या. तेजस्वी घोसाळकरांच्या फोटोना ठाकरे गट संतापला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या या दोन्ही सुना तेजस्वी घोसाळकर आणि पूजा घोसाळकर. तेजस्वी घोसाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी दहिसरमध्ये भाजपच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर मोठ्या सुनेला आव्हान द्यायला आता धाकट्या सुनबाई पूजा घोसाळकर सुद्धा सज्ज झाल्या आहेत. पूजा घोसाळकरांना तिकीट मिळवून देण्यासाठी विनोद घोसाळकर प्रयत्न करतायत आणि विशेष म्हणजे दोन्ही सुनांचा एकाच स्पॉटमध्ये सामना व्हावा अशी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसर मधल्या प्रभाग क्रमांक 1 मधून माजी नगरसेविका आहे. 8 फेब्रुवारी 2024ला त्यांचे पती अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली होती. त्यानंतर तेजस्वी राजकारणात सक्रिय झाल्या. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंकडून लढण्याची तेजस्वी यांची इच्छा होती. मात्र विनोद घोसाळकर लढले आणि पराभूत झाले. ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या तेजस्वी यांनी 15 डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला. 2 लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावरती कोरला गेलाय. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतंय असं म्हणत तेजस्वी यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. तेजस्वी सध्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक आहेत. याच तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात आता त्यांचीच धाकटी जाऊ पूजा घोसाळकर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून अजून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी पूजा घोसाळकरांनी वॉर्ड क्रमांक 7 मधून प्रचाराला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे त्यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. तेजस्वी घोसाळकर गेल्यानंतर घोसाळकर कुटुंबातल्याच एक पुन्हा महिला पुढे येत आहे. तर पूजा घोसाळकर आता राजकारणात येऊ द्या ना. तरुणांनी येऊ नये का? नवीन लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. पूजा घोसाळकर या विनोद घोसाळकरांची धाकटी सून. विनोद घोसाळकर यांचा धाकटा मुलगा सौरभ यांच्या त्या पत्नी. पूजा या सौरभ घोसाळकरांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करतात. दीर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्याही राजकारणात सक्रिय झाल्या. तेजस्वी घोसाळकर भाजपकडून वॉर्ड क्रमांक 2 मध्ये लढण्याची शक्यता आहे. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 2017ला निवडणुकीत भाजपचे जगदीश ओझा हे नगरसेवक होते. हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यामुळे तेजस्वी यांची लढाई सोपी मानली जाते. तर दुसरीकडे पूजा घोसाळकर वॉर्ड क्रमांक 7 मधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या वॉर्डमधून शिवसेनेच्या शीतल म्हात्रे नगरसेविका झाल्या होत्या आणि त्या वॉर्डमध्ये म्हात्रेंना टक्कर देण्यासाठी पूजा घोसाळकर मैदानात उतरणार आहेत. मात्र दोन्ही सुना एकाच वॉर्डमधून लढाव्यात असा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. घोसाळकरांच्या याच लढाईत आणखी एका मुद्द्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर प्रचारामध्ये त्यांचे पती अभिषेक घोसाळकरांचा फोटो वापरतायत.
तेजस्वी घोसाळकरांनी ख्रिसमसच्या शुभेच्छांसाठी जे पोस्टर छापलं त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर या तिघांचे फोटो आहेत. तेजस्वी यांच्या प्रचारात अभिषेक घोसाळकरांचा फोटो कशासाठी आहे? अभिषेक यांनी मरणोत्तर भाजपमध्ये प्रवेश केलाय का, असा संतप्त सवाल आता ठाकरे गट विचारतोय. बघा, असं आहे की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत. त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा. अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं. आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांना यांचं मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे. नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभटा पक्षच करू शकतो. तेजस्वी घोसाळकरांच्या नाराजीमुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा नाराजी नाट्य घडलं होतं. आता पुन्हा महापालिका निवडणुकीत घोसाळकर जावा उतरले आहेत. त्यामुळे दहिसरमधील ही जाऊबाई जोराची लढाई आणखीनच रंगतदार होणार आहे. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. तिकडे अमरावती महापालिकेसाठी उद्यापर्यंत महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या जागांची घोषणा होणार असल्याची माहिती भाजपचे नेते प्रवीण पोटे यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली आहे. अमरावतीमधील भाजप नेत्यांची आज बैठक पार पडली आहे. भाजप 45 ते 50 जागा, शिवसेना 18 ते 20 जागा, तर युवा स्वाभिमान पार्टी 9 ते 12 जागा लढण्याची शक्यता आहे. तर मुस्लिम बहुल भागामधील 12 जागेवर अद्याप बोलणी झालेली नाहीत. त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की कोणत्या सीटा द्यायला पाहिजे आणि त्यांचं जे प्रपोजल ज्या पद्धतीने आमच्याकडे आलेलं आहे त्याचा आम्ही विचार विनिमय करतो आहे. त्या अनुषंगाने उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आहे. आमचे प्रमुख देहानकर साहेब आहेत या ठिकाणी. देहानकर साहेबच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गोष्टीवर एक सीटवर चर्चा केली आहे आणि त्यांची सुद्धा आम्ही काही प्रपोजल या ठिकाणी मांडलेले आहे, जेणेकरून असं काही होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या लेवलला जास्त जागा मागत असतो, पण आमच्या ज्या जागा आहेत, निवडणूक झालेल्या जागा आहेत, त्या निवडणूक आलेल्या जागा आम्ही 100% त्यांना देऊ आणि उरलेल्या जागांमध्ये त्यांचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर विचार करून आम्ही त्यांना जागा देतो. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी नवी राजकीय समीकरणं जुळून आली आहेत. कुठे भाजप सेना तर कुठे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. मात्र आता काहीही झालं तरी मुंबई महानगरपालिके काँग्रेससोबत जाणार नाही. एक वेळ मनसेसोबत जाऊ पण काँग्रेस नको, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवारांनी घेतल्याची माहिती NDTV मराठीला सूत्रांनी दिली आहे. तर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, असं मोठं वक्तव्य NDTV मराठीशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय. निवडणुकीआधी मनसेसोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलाय. मात्र निवडणुकीनंतर जर गरज पडली तर सत्तेत येण्यासाठी मनसेसोबत देखील युती करण्यासाठी काँग्रेस तयार आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कुठे आपण वेगवेगळं लढलो तर हरकत नाही. प्री इलेक्शन आपण अलायन्स न करता पोस्ट इलेक्शन जिथे सोबत येण्याची आवश्यकता असेल तिथे सोबत येऊ, ही भूमिका आमची ठरली. या पार्श्वभूमीवर वायबी सेंटरमध्ये आम्ही गेलो होतो हे आपल्याला ज्ञात आहे, किंवा भ्रमणध्वनीवरून देखील आम्ही संपर्कात आहोत. महाविकास आघाडी ही भाजपला थांबवण्याच्या अनुषंगाने एकत्रित आलेली आघाडी होती. हीच देश पातळीवर जेव्हा गेलं तेव्हा त्याला इंडिया अलायन्स देखील आम्ही संबोधतो. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मित्र पक्षांची विरोधकांची मोठ बांधणं हा एक अजेंडा आहेच. तिकडे उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांची मातोश्री निवासस्थानी 2 तास चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत चर्चा करण्यासाठी आलो होतो. बरीच चर्चा झाली पण अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीत. आम्ही महाविकास आघाडीतील घटक आहोत, म्हणूनच या मुंबई शिवसेनेसोबत आमची आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलंय. दरम्यान जयंत पाटील आणि आमदार सचिन अहिर यांनी या भेटीनंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया. आमची चर्चा चालू आहे. चर्चा मी
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आत्ता करण्यासाठीच मुद्दामून आलो होतो. बरीच चर्चा झाली, पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतले घटक आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. आमचे दोन्ही शहर प्रमुख, काँग्रेसचे शहर प्रमुख हे बसून अंतिम स्तराची आघाडी, महाविकास आघाडीचे हे 3 घटक एकत्रित चर्चा आमची चाललेली आहे. आम्ही मनसेबरोबर युती केलेली आहे, ती काय लपून नाही आहे, जग जाहीर आहे. काँग्रेस आणि आमच्यातली पण युतीची चर्चा पुणे महानगरपालिकेमध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजप शिवसेना महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणं असताना मीरा भाईंदरमध्ये मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदरमध्ये सेना भाजप युती तुटण्याच्या बेतावर आहे. आज मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली नसल्याची माहिती समोर येते. दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव दिलाय, मात्र स्थानिक प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं नसल्याची माहिती मिळते. आता वरिष्ठांसोबत चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलंय. भारतीय जनता पक्षाचे स्थानीय सगळे नेते आणि आमच्या पक्षाचे नेते आम्ही एकत्रितरित्या आता बसलो. केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता यावी आणि महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढवाव्या असं मत आमच्या राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री आमचे एकनाथ शिंदे साहेब यांची इच्छा असल्या कारणानं राज्यामध्ये 29 ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून चर्चा चालू आहे. एक प्रस्ताव आम्हाला दिला, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला, आम्ही आमचा पक्ष येतं, त्याने त्यांचा पक्ष येतं आणि महायुतीचं हिताचं काय त्यावर काही ना काही मार्ग निघतील असं आमचं मत आहे. धन्यवाद. फॉर्म्युला यही आहे की युती में लढे तो अच्छा है. तिकडे सोलापुरात भाजपचे 2 निष्ठावंत नेते आमदार आपल्याच पक्षावर नाराज असल्याचं दिसतंय. आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. भाजपची अधिकृत परंपरा कधीही पैसा आधारित उमेदवाराची नव्हती. आर्थिक क्षमता निकष ठरू लागली तर निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची भीती असल्याची नाराजी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. तर माझा कार्यकर्ता कोणत्याही पक्षात उभा राहिला तरी मी त्याच्या पाठीशी असणार असं आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटलंय. आज अन्याय होत असेल तर कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सोलापुरात बंडाचं निशाण फडकावलं जातंय का अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. सहकार्य करणारच आहे, त्याचं उमेदवारी हा एक पार्ट आहे त्यातला. सर्वांना उमेदवारी मिळतच नसती, पण उमेदवारी नाही मिळाली तर त्याच्याकडे 1, 2, 3, 4 पर्याय विचारणार आहे आणि ते पर्याय काढण्यासाठी त्याला सहकार्य. आणि उमेदवार नाकारण्याचं एक मला अलीकडच्या काळामध्ये ऐकायला मिळालं की तुमच्याकडे किती पैसे आहेत निवडणूक लढवायला. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये हे कधीच विचारलं जात नव्हतं. तुमच्याकडे पैसे किती आहेत विचारलं जात नव्हतं. मग त्याला पैशामुळे अडचण आहे. मला असं वाटतं की मी त्याला असा घडवण की त्याची गरज पार्टीला सुद्धा वाटली पाहिजे. निवडणूक समिती कोण कोण आहेत हेच माहीत नाही आणि त्या समितीत जाहीर झाल्याप्रमाणे जे रघुनाथजी कुलकर्णी होते ते निघून गेले, परत कधी आले नाही तिकडं. त्यामुळे वाटाघाटी कोण करणार? फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्याचं सगळं वाटाघाटी? कुणाशी करावं हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही. त्यामुळे मी कधी त्यांच्याशी संपर्क साधलो बैठकच झालं नाही तर मी काय सांगू पालकमंत्री होते का कोण? मी तर बैठकीतल्या नव्हतं, आमच्या आईची तब्येत ठीक नव्हतं, पण पालकमंत्री असं म्हणले नाही 3 आमदारामध्ये मी का हस्तक्षेप करत नाही. पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याचंच आहे आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील ते निवडून आण्याचं काम आमचं आहे. येत्या निवडणुकीमध्ये ब्रँडचा बँड वाजणार. एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता ठाकरे बंधूंना हा जोरदार टोला लगावलाय. महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकणार. एकनाथ शिंदे यांच्याकडून हा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला. आता बघा, लोकसभा महायुती भगवा फडकलाय, विधानसभेत महायुतीचा भगवा फडकलाय, नगर परिषद महायुतीचा भगवा फडकलाय. आता महायुतीत काय, महापालिकेत काय होणार?
महापालिकेत देखील महायुतीचाच भगवा फडकणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचा पुन्हा काय म्हणतात ब्रँड ब्रँड, पण बँड वाजवणार ना तुम्ही, बँड वाजवायचं आहे, कारण कामाच्या जोरावर. अंधेकर कुटुंब पालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती आता समोर येते. पोलीस संरक्षणामध्ये अंधेकर कुटुंब उमेदवारी अर्ज देखील भरू शकणार आहे. लक्ष्मी अंधेकर, सोनाली अंधेकर आणि सूर्यकांत अंधेकर यांना अर्ज भरायला कोर्टानं परवानगी दिली आहे.